हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे ना मीरा खेळत होती तिची छोटीशी गाडी आणि ना इथे तुम्ही बघत असतील झोळी. तर प्रियांका गेली आहे पण ती झोळी अजून तिथं खाली तशीच आहे, कारण ना मीरा ती झोळी ठेवूनच देत नाही. आणि तिच्या ज्या बाहुल्या असतात ना तर तिला त्या झोळीमध्ये झोपवायच्या असतात, तर त्याच्यामुळे म्हणते माझ्या बाळाची झोळी. तर त्याच्यामुळे तिने काही वर ठेवून नाही दिली आणि त्याचं आम्ही सोडलं होतं तर तिने ते पुन्हा बांधायला लावलं. कधी कधी म्हणते मला पण याच्यात झोपायचं आहे, आणि काल तिला त्याच्यात झोपवलं होतं पण ती काही झोपली नाही. आधी म्हणत होती मला झोपायचं, नंतर म्हणते छान नाही आहे. आणि मुलं खरंच बोलायला लागले ना, इतकं काय काय बोलतात ना, म्हणजे असं आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की यांना कुणी शिकवलं एवढं बोलायचं, असं मनाने एवढं बोलते ती. आणि खूप छान वाटतं लहान मुलांचं असं वेगवेगळं त्यांच्या मनाने बोललेलं ऐकायला. आणि ना त्याच्यामुळे ती झोळी सध्या तरी वर नाही ठेवली आणि आता ती झोळी पण वर ठेवून द्यायची आहे. आणि ती झोळी ना छान निघाली, आम्ही ती शॉपमध्येच घेतली होती. बरेच कमेंट्स येत होत्या की त्यावेळेस की ही झोळी कुठून घेतली. ऑनलाईन पण भेटतात आणि शॉपमध्ये पण भेटतात. आणि त्याचा जो ओरिजिनल पाळणा असतो ना, तरी इथं विरा पडायला लागली होती पण वाचली. आणि ना त्याचा जो ओरिजिनल पाळणा असतो ना तो आम्ही काढून टाकला होता, त्याच्यात मुलांना इतकं कम्फर्टेबल नाही वाटत. आणि ही जी सेपरेट झोळी असते ना ती आम्ही त्याला झोळी बांधली होती, तर त्याने मुलांना कम्फर्टेबल वाटतं. तर विराचं चाललं होतं मम्मा चला आपण दुकानात जाऊन खेळू गाडी. तर इकडे घेऊन आलो तर मस्त गाडी धडकवायची आधी आणि गाडी पाडायची पण मम्मा, गाडी पडली मम्मा, आणि कंटिन्यू मम्मा मम्मा म्हणजे कंटिन्यू तिच्यासोबत खेळा असं आहे तिचं. जर आपण गप्प बसलो तर तिला अजिबात म्हणजे करमत नाही. तर मग मुलांचं असं आहे, ते जर शांत राहिले तर मग त्यांना मोबाईल पाहिजे असतो, तर तिच्यासोबत जर खेळलं नाही तर ती म्हणते मला मोबाईल द्या. तर त्याच्यामुळे तिच्यासोबत खेळलेलंच परवडतं. मग मुलांना मोबाईलची सवय होत नाही एवढी. तसं थोडंफार मागतातच मुलं, पण असं जर खेळत असलं ना ती पूर्ण मोबाईलला विसरून जाते. आणि कधी कधी जेवताना मीच तिला मोबाईल दाखवत असते का चल, म्हणजे मग ती खाती पोटभर, नाही तर मग तिला ना पूर्ण फिरून फिरून खाऊ घालावं लागतं. आणि मग थोडा मी तिला जेवणाच्या वेळेस थोडासा मोबाईल दाखवते किंवा टी व्ही दाखवते. नाही तर इतर वेळेस आहे ना तिच्यासोबत जर खेळलं तर ती मस्त खेळते. आणि मुलांचा ना मोबाईलचा सवय पण, म्हणजे मोबाईलची सवय पण बरीच कमी होते. आणि आता पाठीमागं तिला थोडीशी सवय लागली होती. शिवांश होता तेव्हा शिवांशला पण मोबाईलची थोडी सवय होती. तर म्हणजे प्रियंका छोट्या बाळाच्या पाठीमागं होती आणि मग तिला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटायचा नाही. आणि मग तो मोबाईलचा मागायचा. मुलं बरोबर असं म्हणजे टायमिंग बघून त्यांना त्यांच्या गोष्टी पूर्ण करून घेतात, म्हणजे त्यांना जे पाहिजे ते. मग त्यावेळेस तो मोबाईल मागायचा, मग हिचं पाहून त्याचं पाहून ही पण म्हणायची मला मोबाईल पाहिजे. पण आता हिची पण सवय गेली आणि शिवांशी पण तिकडे गेल्यावर सवय गेली. आणि असंच होतं लहान मुलांचं, त्यांना एकदा मोबाईलची सवय लागली. आणि आजकाल असं कुठंच नाही का छोट्या मुलांच्या हातात मोबाईल राहणार नाही, मुलांना ती सवयच झाली. पण आम्ही विराला ना खेळण्यात गुंतवतो जास्त, आणि मग ती मोबाईल जास्त काही मागत नाही. भामटी ग विरा, तिला कस का भरून दिसन. ती आली गपकन पुढं कळत नाही कुठं जाऊ उभं राहा. हा तुझ्यापेक्षा विरा हुशार आहे. विरा हुशारच जेवण, विरा लयच हुशार आहे. हो हळूहळू हळू बाबू. विराला सकाळ सकाळ एवढी मस्त करावं लागत ती, त्यातल्या त्यात तिच्या आजीने म्हणते सोबत खेळावं लागत आहे, नाही तर लय अड्याने करते. आवर मग तू, मी बघतोय. गाडी जोरात चालव थोडं. अयो अयो विराची गाडी पलटी झाली. का का काय झालं? जा 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 जा, गाडी घे गाडी. गाडी ते सोडून मम्माला धर. गाडी राहू दे उभी, गाडी येऊ दे, उभी कर ना बाबू. हा जा 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 जा. विरा काय ग?
गाडी ठेवून देतो. हा बरं 10-20 पाय इकडे कसं आली इकडं. अरे त्या आयाला पळता येत नाही रा. कुठे गेली आया लपली. कसं काय कळत इकडं आलं? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? पप्पानी ना पप्पानी सांगितलंय ना? जरा बाबाला जेवायला बोलव तर फोन कर. फोन लाव. अब थांब ना फोन लाव ना अजून नाही ना थांब ना लगेच आलो. फोन तर लावू दे. हा आता फोन जाईन पाय. काय म्हणशील बाबाला? जेवायला या म्हणा. दर अजून उचलला नाही बाबाने. हा व्यवस्थित सांग बाबाला. थांब ना उचलला नाही ना अजून. बाबाचं काय बोला ना पण बाबान ठेवून दिला. पण बाबाला कळलंय. बाबाला कळलंय. मला कळलं पाय बाबा बरोबर आलाय घरी. मग हे काय बाबा येऊ राहिलाय. बघ ग त्याच्यात काय आलंय. विराचं बाळा बघा. तर इथे ना मी ॲमेझॉनवरून विराला टी शर्ट ऑर्डर केले होते पण साईज जरा जास्तच मोठी आली आणि टी शर्ट छान होते पण जर मापात जर आले असेल ना ते खूप छान दिसले असते. पण आमची गेल्यापासून तर परवाळली जेवलीच नाही 2 दिवस. टी शर्ट छान आहे पण येऊन जाईल तिला. लहान मुलांचं काही लगेच वाढत असतात ते 1-2 महिन्याने येतील तिला ते. पहिला कोणता कलर कोणता बघायचा पहिला? विरूला टी शर्ट. अरे वा विराचे कपडे. कपडे हा भार्गवचे. हा पप्पा आली जाऊन भार्गवचे कपडे घेऊन. कपडे भार्गवचे. आता ते धुवून घालायचे. धुवून घालू ना आपण त्या. उभी राहा. उभी राहा. धुवून काढायचे आणि मग घालायचे. हा मोठे झाले ना लईच. लाईट मापात आली. लगेच घालायचे. पप्पा मोठे आले ना पण थोडेसे. तू घे. अगं बाई घालायसाठी पण धुवून घालायचे असतं विरा ते. धुवून घालायचे असते. बरं बघ घाल. विरू छान आहे. तुला आवडले खरंच. काम करून दाखव कशा आले. भारी शर्ट आहे ना. पाहू ये. मम्माला जरा ओव्हरच साईज घेतली का मोठी पण येऊन जाईल काय एका महिन्यात तर पोरांची साईज वाढली. छान आहे. शर्ट आहे. सगळे शर्ट आहे. सगळे शर्ट आहे. हा तर ते काढायचं का? कोणतं काढायचं? अगं बाई पायने लावायचं. केवढी दिसती ही ढगाळा टी शर्ट. हा बघ ब्लॅक. यश दादा का तर सेम असाच टी शर्ट आहे. आम्ही मुद्दाम बॉईजचे टी शर्ट ऑर्डर केले यावेळेस. गर्ल्सचे टी शर्ट ऑर्डर करते मी तिला पण तिला भार्गव दादाचे कपडे लय आवडते ना म्हणून आम्ही भार्गव यावेळेस म्हणलं बॉईजचे कपडे ऑर्डर करू. कोणतं काढायचं सांग. कोणतं? हा घालायचा. दाखव कसं आहे. अशी कोणाचं आहे? हे कोणाचं शर्ट आहे? यश हे दादा दादाचं? यश दादा कसे माणसाचे ना म्हणून म्हणते यश दादाचं. भारी भारी.